जे वाचन केलं हे म्हणून तुम्ही दररोज वाचायला होता. हे जे आपण पारायण करतो मग ह्याचं म्हणतात म्हणजे पारायणाचं काय महत्व आहे? पारायणाचं हे महत्व आहे, वाचल्यानंतर त्याला ज्ञान प्रगट होते. काय होते दृष्ट्या? ज्ञान प्रगट झाल्यावर महाराज म्हणजे मग अभ्यास बसते. आता उदाहरणामध्ये आपल्या गावाकडं जर आपण असला आणि इथं जर एक आता विठ्ठल गावाकडे असला आणि इथं जर नसला तर त्याला ज्ञान प्रगट झालं असते का? शाळातला अभ्यास बसत तेवढा विशेष बसते का? बसत नाही. बरं आपल्यामध्ये अभ्यास विशेष का बसतो? तुम्ही एवढं पाठांतर तुमच्या लक्षात का होते? खरं कधी विचार केला का होतो? अरे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर आहे. ज्याच्यापाशी ज्ञान आहे. ज्ञान किती असते? सागर समुद्र. समुद्र केवढा आहे? ज्याच्यापाशी ज्ञान आहे तर समुद्रासारखं ज्ञान आणि त्या समुद्रासारखा अभ्यास आहे माऊलीपाशी. ज्याच्यापाशी जितकं ज्ञान प्राप्त झाले तितका अभ्यास बसलेले करते. मग हे अभ्यासाने गहन भारतामध्ये ज्ञान अभ्यास कितीही जर केला आणि ज्ञान नसेल तर ते अभ्यास व्यर्थ. काय असते? अभ्यास बसत. ह्या ठिकाणी आल्यावर आपण इतका तुमच्यामध्ये आता मी जर गावाकडे असेल तर माझ्यापाशी मी जर ज्ञानेश्वरी वाचत नसेल या गुरुच्या सानिध्यात नसेल तर शाळातला सुद्धा मला एक प्रश्न पाठवू शकत नाही. कारण ज्याला बुद्धी आहे बलबुद्धी ज्ञान गुण सागर बरोबर आहे. आपण मारुतीचा आहे हनुमान जयंती म्हणून महाराज मग आता ज्ञान आम्हाला भेटल्यावर अभ्यासाचं कसं असते महत्व अभ्यासाचं. आता हे दररोज वाचन केलं एक म्हशीला वगैरे दृष्टाने की अभ्यास बी महत्वाचा आहे ना. आपण दररोज पाठांतर केल्यानंतर काय परिणाम त्याचा बघा. म्हशीचं वगारू जन्मल्या उचलते की आपल्याला उचलते. दररोज एक बार उचलून ठेवायचं. दररोज किती वेळा? दररोज उचलून ठेवायचं. ती मोठी म्हैस झाली तरी त्याला उचलून ठेवायचं. असं होऊ शकते? होऊ शकते. होऊ शकते. कारण का माहिती आहे? दररोज उचलल्याने एक बार एकही दिवस ट्राय करणार नाही. याचा व्यायाम तसाच बनतो. ह्याची स्टडी बनते उचलण्याची. म्हणून उचलतो. कशामुळे उचलतो? दररोज त्याला जन्मले तेव्हापासून दररोज उचललाय म्हणून ह्याचा सुद्धा व्यायाम काय बनतो? त्याच पोझिशनचा बनतो. म्हैस उचलायचा त्याची ताकद बनते. कशामुळे बनते? की दररोज उचलल्यामुळे. तुम्ही दररोज पाठांतर करता म्हणून पाठ होतो. म्हणजे म्हैस आम्हाला कशी उचलू शकते? तर तुम्ही वगार तेव्हापासून उचलले दररोज एक बार उठायचं सकाळी दररोज यायचं तुम्ही